नमस्कार. मी प्रांजली. प्रांजल सायकॉलॉजीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी एक प्रोफेशनल सायकॉलॉजिकल काउन्सलर, त्याचप्रमाणे लाईफ कोच. आपलं लाईफ, आपलं जीवन हे फार धकाधकीचं झालं आहे आणि या धकाधकीच्या जीवनात आणखी मानसिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या गोष्टी आणि त्या म्हणजे आहे आपली भांडणं. तर ही जी काही भांडणं आहेत, ती भांडणं आपण कशी थांबवायची? काय केल्यामुळं भांडणं थांबणार? आज आपण टी व्ही सिरियल्सवर खूप साऱ्या सिरियल्स बघतो. घरोघरी मातीच्या चुली. आणि आपली ही जुन्यापासून म्हणही आहे की घरोघरी मातीच्या चुली. मग या घरोघरी मातीच्या चुली म्हणजे सगळीकडे सगळ्यांच्या घरी भांडणं असतातच. ही भांडणं का होतात आणि ही भांडणं होऊ नये यासाठी आपण काय करायला हवं, या विषयावर आज आपण बोलणार आहोत. भांडणं कुणात होत आहे? भांडणं घरात होत आहे म्हणजे भांडणं कुणात होत आहे? भांडण हे नवरा बायकोमध्ये होत आहे, भांडण हे सासू सुनेमध्ये होत आहे, भांडण हे भावाभावामध्ये होत आहे, भांडण हे बहीण भावामध्ये होत आहे, भांडण हे काका पुतण्यामध्ये होत आहे, तर भांडण हे मामा भाच्यामध्ये होत आहे. तर याही पुढे जाऊन भांडण बहीण आणि बहिणी बहिणीत होत आहे, आई मुलात होत आहे, आई मुलीत होत आहे. कसं होतं, आधी भांडणं होती, भांडणं नाही असं नाही, आधीही भांडणं होती, पण ती अशी नव्हती. अशी नव्हती म्हणजे कशी, की आई मुलाशी भांडतीये, आई मुलीशी भांडतीये, की मुलगा आईवडिलांशी भांडतोय किंवा मुलगी आईवडिलांशी भांडतीये. अशा प्रकारची भांडणं त्यावेळेस नव्हती. आईवडिलाला एक दैवत मानलं जात होतं, परंतु परिस्थिती बदलली. आज समाज मुलाला सुनेला वाईट म्हणतात का? कारण तो घर सोडून बाहेर निघाला, तो वेगळं राहायला लागला, त्याने वेगळा संसार स्थापन केला. परंतु हे जरी खरं असलं तरी बऱ्याच ठिकाणी वर्किंग वुमन्स ज्या आहेत, ज्या अर्न करत होत्या, ज्यांना पेन्शन्स आहे किंवा ज्यांची फायनान्शियल कंडिशन चांगली आहे, ज्यांच्याकडे पैसा आहे, त्या सासू किंवा त्या मुलाची आई आपल्या मुलाला आणि सुनेला म्हणतात की हे माझं घर आहे, हे माझ्या नावाने आहे, तुला इथे राहायचं असेल तर माझ्याप्रमाणेच राहावं लागेल, अदरवाईज तुम्ही तुमचा संसार वेगळा थाटा. एक आई जेव्हा आपल्या मुलाला असं बोलते तेव्हा त्याला काय वाटत असेल? व्हाईस वर्सा आपण दुसराही विचार करू की काही मुलं असतात की वडिलांनी त्याच्या नावाने ते घर केलेलं असतं आणि वडील निघून गेलेले असतात. वडिलांनी आपला म्हणून आपल्या मुलाच्या नावाने ती प्रॉपर्टी केलेली असते आणि मुलगा आईला म्हणतो की आई हे घर माझ्या नावाने आहे, किंवा सून सासूला म्हणतोय आई हे घर माझ्या नवऱ्याच्या नावाने आहे, तुम्हाला इथे माझ्यासारखं राहायचं, माझ्याप्रमाणे राहायचं असेल तर राहा, अदरवाईज तुम्ही निघून जा. म्हणजे आज जास्तीत जास्त जी काही भांडणं होत आहे ती प्रॉपर्टी या विषयाला घेऊन होत आहे. सगळ्यात भांडणाचं मूळ कारण हे प्रॉपर्टी, पैसा ठरत आहे. नाती संपत चालली. प्रत्येक जण बहिणी बहिणीमध्ये भांडणं की तुला हिस्सा घ्यायचा आहे, मला पण घ्यायचा आहे. भावा बहिणीमध्ये भांडणं की मला पण हिस्सा हवा आहे, मला पण माझा हवा आहे. का? आधी बहिणी हिस्सा घेत नव्हत्या कारण आपलं माहेर तुटू नये. परंतु आज कायद्याने एक अधिकार दिला आहे की मुलगी पण आपल्या आईवडिलांच्या संपत्तीत वाटा घेऊ शकते. तर त्यामुळे हे प्रकार वाढले. भावाने सुद्धा मोठ्या मनाने आपल्या परीने जे काही होत असेल ते आपल्या बहिणीला द्यावं आणि बहिणीनेही भावाची परिस्थिती समजून घेऊन आपलं माहेर टिकून राहावं. यासाठी पैसा की नातं या गोष्टीचा विचार करून निर्णय घेऊन भांडणं थांबवायला हवी. म्हणजे ही जी काय भांडणं ही फक्त प्रॉपर्टीची आहे. भावाभावात भांडणं, मी इकडचं घर घेतो, तू तिकडचं घर नाही, मला हेच हवं तेच हवं, एक्सेट्रा एक्सेट्रा. मग ही भांडणं वाढत जातात. भांडण होणं ही वाईट गोष्ट नाही.
इनफॅक्ट भांडण हा शब्दच नको. आपलं मत व्यक्त करणं, प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं, ते मत व्यक्त करा, त्यातून संवाद साधा आणि संवाद साधून त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन निघा, तर आपली भांडणं होणार नाही. पण आपलं होतं काय की आपला इगो मधात येतो, भांडण वाढत जातं वाढत जातं वाढत जातं आणि मग असा तिसऱ्या व्यक्तीची गरज पडते की ती भांडण मिटवायला. तिसरा व्यक्ती आल्यावर भांडण मिटण्याचे चान्सेस खूप कमी असतात, ते वाढतच जातात. कारण आपण फेस टू फेस बोलत नाही, डिरेक्टली बोलत नाही, आपण थर्ड पर्सन थ्रू बोलतो आणि त्यात मिसकम्युनिकेशन होतं. जास्तीत जास्त भांडणं हे मिसकम्युनिकेशनमुळे होतं. फर्स्ट प्रॉपर्टी, सेकंड मिसकम्युनिकेशन. नवरा बायकोची भांडणं एक्सपायरी ठरवून घ्यायची. एक्सपायरी मीन्स एक ड्युरेशन ठरवून घ्यायचं की हां, आज आपल्या नवरा बायकोचं भांडण झालंय ना, किती तास ते चालायला हवं, म्हणजे किती तास आपण ते ताणून धरायला हवं. मी काही बाया किंवा काही नवरे दोन्ही बोलते, दोघांबद्दलही बोलते, असं भांडण ताणून ठेवतात की 8-8 दिवस जेवणार नाही, बोलणार नाही, असं करतील. बाई नवऱ्याला ताट वाढणार नाही, कारण रुसली आहे ना, भांडण झालंय. पण असं करून आपण आपला संसार उद्ध्वस्त करतोय. तेव्हा भांडणाला एक ड्युरेशन ठरवून घ्या की इतक्या वेळात आपलं नवरा बायकोचं भांडण मिटायला हवं. जर रिलेशन नवरा बायकोच्या व्यतिरिक्त अदर रिलेशनमध्ये असेल, फॉर एक्झाम्पल भावाभावाचं असेल, होतं, तू मैमे होतात, प्रत्येक रिलेशनमध्ये तू मैमे होतात. कारण आपण प्रत्येक व्यक्ती हा वेगळा आहोत आणि प्रत्येकाचं मत हे वेगळं आहे, त्याच्यामुळे ती भांडणं होणार. त्याला भांडणं नाही म्हणत, त्याला मतमतांतर असं म्हटलं जातं. पण ते वेळीच थांबवा. हा चुकला असेल, लहान भाऊ चुकला असेल, तर मोठ्याने म्हटलं सॉरी बाबा, मी मोठा आहे तरी सॉरी म्हणतो, इट्स ओके. किंवा लहान भावाने म्हटलं की दादा सॉरी यार, माझं चुकलंय, देन इट्स ऑल्सो ओके. सॉरी म्हटल्याने भांडण तुम्ही लहान होत नाही, उलट तुमचा मोठेपणा दिसतो. तेव्हा भांडणाचं एक ड्युरेशन ठरवून घ्या, त्याच्यात जास्त वेळ भांडण ताणून ठेवू नका. हा आपला पहिला नियम झाला की भांडण होऊ नये यासाठी. सेकंड की दुसऱ्यांच्या समोर भांडू नका, म्हणजे आपली मुलं असतील, आजूबाजूची लोकं असतील किंवा घरात कोणी पाहुणे मंडळी आली असेल, त्यावेळेस भांडू नका. त्याचं खूप इम्पॅक्ट वाईट पडतो. मुलांवर त्याचा इम्पॅक्ट वाईट होतो. मुलं काय आपल्यापासून शिकणार? आपण मुलांना संस्कार द्यायचं म्हणतो. जर एखाद्या नवरा बायकोला म्हणत असेल की तुझ्या आईवडिलांनी तुला हे संस्कार दिलेत का? संस्कार कुणीही कुणाला देत नाही. संस्कार कुठले करतो आपण की अरे मोठ्यांच्या पाया पडायचं, देवाचं करायचं, शुभंकरोती म्हणायचं, सगळ्यांशी प्रेमाने वागायचं, हे संस्कार. पण जसं जसं मोठं झालंय होत जातो तसे जसे संस्कार आपण विसरायला लागतो. आईवडील आपल्याला जुने वाटायला लागतात, त्यांच्या सांगितलेल्या गोष्टी आपल्याला चुकीच्या वाटायला लागतात. जर आपण ज्यावेळी आपल्या बायकोला म्हणतोय की तुझ्या आईवडिलांनी तुझ्यावर हे संस्कार केले का, तेव्हा बायको सुद्धा वाईस वर्सा म्हणू शकते की तुमच्यावर सुद्धा तुमच्या आईवडिलांनी हे संस्कार केले का, आणि मग यातून तू मैमे वाढत जाते आणि त्या भांडणाचा स्फोट होतो. ती भांडणं इथपर्यंत जातात की आता आपल्याला डिवोर्स घ्यायला, आता आपण एकत्र राहू शकत नाही, कारण आपली सहनशक्ती संपली आहे. थोडं का झालं ना की नाही, तो माझं काहीच ऐकत नाही किंवा ती माझी काहीच ऐकत नाही, ती तिच्या मनाने करते, तो न काही मला समजूनच घेत नाही, तो आपलंच नेहमीचं करत असतो. सहनशीलता ठेवा. प्रत्येक गोष्टीला काही कारणं असतात. कोण काय बोलतं त्याच्यामागे सुद्धा काय कारण आहे. आपण आज म्हटलं की आज आपण शॉपिंगला जाऊया आणि नवरा म्हणत असेल नाही, त्याच्यामागे सुद्धा काही कारणं असतात. तर तुम्ही लगेच त्याच्यावर रिॲक्ट व्हायची गरज नाही की मी जेव्हाही शॉपिंगला म्हणते तेव्हा तुम्ही नाहीच म्हणता, तुमच्याकडे माझ्यासाठी पैसे नसतात. प्रत्येक नवऱ्याचं बायकोवर प्रेम असतं आणि प्रत्येक बायकोचं नवऱ्यावर प्रेम असतं, पण त्याला फॅक्ट सांगायचं नसतं. कदाचित त्याच्याजवळ तेव्हा कमी पैसे असेल म्हणून तो म्हणत असेल की आज नको जाऊ शॉपिंगला, पण तुमचं मन दुखवू नये म्हणून तो फक्त आज पैसे नाही आहे असं म्हणता
आज नको, आज मला थोडं दमायला झालं आहे असं म्हणतो, तर तुम्ही त्या फिलिंग समजून घ्यायला हवा. ते आंतरिक प्रेम नवरा बायकोमध्ये असायला हवं, तरच नवरा बायकोचे संसार टिकतात आणि थर्ड पर्सनने कितीही ते तोडण्याचा प्रयत्न केला तरी तुटत नाही. तेव्हा आपल्या नवरा बायकोच्या भांडणामध्ये ते एकतर कुणासमोर करूच नका आणि त्याबद्दल कुणाकडे वाच्यतासुद्धा करू नका. हे 2 नियम जर आपण पाळले तर आपला संसार, एकत्र कुटुंब आणि न्यूक्लिअर फॅमिली जी आता मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये राहायला आले जॉबच्या आणि त्यांच्याने, तर त्यांच्यामध्ये भांडणं होणार नाही आणि आपण आनंदी राहू. भांडणं झालं की तुम्ही आनंदी राहू शकता का? जर एखाद्या फॅमिलीत भांडणं झालं, तो पण विचार करत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मुलामध्ये आणि आईमध्ये भांडण झालं, आई पण विचार करत असते, अरे माझ्या मुलाने मला हे बोललं, ते बोललं वगैरे वगैरे वगैरे. आणि मुलाला पण वाटतं काय झालं, कशाला बोललो मी आईला, कारण मनातून कुठेतरी प्रेम असतं. आणि ज्यावेळी प्रेम संपलं त्यावेळी आपल्याला त्रासच होतो की आपल्याकडे आई राहत नाही आणि आईकडे मुलगा राहत नाही. नवरा बायकोचं घेतलं, ते जवळ आणलं, तुम्ही वेगळे राहायला लागलात, तुम्हाला वाटतं, प्रत्येक क्षणी वाटेल की अरे नवरा होता तर बरं होतं. लोकांनी मला असं म्हटलं नसतं. नवऱ्याला वाटेल अरे बायको होती बरं होती, सगळं करून देत होती, वेळेवर नाश्ता जेवण सगळं हाती मिळत होतं. सो ज्यावेळी आपली नाती आहेत त्या नात्यांना समजून घ्या, त्या नात्यांवर प्रेम करा, कारण नातं टिकवणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या नात्यांमध्ये, आपल्या स्वभावामध्ये संयम असायलाच हवा. साईबाबांचं एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, सब्र का फल मीठा होता है. आणि सब्र ठेवा, तुम्हाला नक्कीच फळ मिळेल. प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणि मी तुम्हाला आणखी एक करेल की तुम्हाला असं वाटेल हा टॉपिक मी कुठेतरी वर्कआउट केला, पण हे सगळं आपल्या सायकोलॉजीशी म्हणजे आपल्या मेंटल म्हणजे जी मानसिकता आहे आपली त्याच्याशी रिलेटेड आहे. कारण आपण भांडणं केलं आपलं मानसिक संतुलन बिघडते आणि आपला आनंद जातो. तेव्हा ही नियम पाळा, भांडणं टाळा आणि आपलं मानसिक स्वास्थ्य तंदुरुस्त ठेवा, स्वस्थ ठेवा, हीच तुम्हाला विनंती. पुन्हा एकदा प्रांजल सायकोलॉजीला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्हाला कुठल्या विषयावर व्हिडिओ हवे आहेत तेही मला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.